आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा. महाराष्ट्र लाईव्ह. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते पदावरील दाव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हालचाली सुरू झाल्यात. उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते पदासंदर्भात ठाकरेंनी तब्बल अर्धा तास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांशी चर्चा केली. यावेळी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. तिसरं अधिवेशन संपत आलं तरी अद्याप विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय झाला नाही. यामुळे ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान याबाबत योग्य निर्णय घेणार असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरेंना आश्वासन दिलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी सभापती राम शिंदेंची भेट घेतली. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या काँग्रेसच्या सतेज पाटलांचं नाव हे देण्यात आलंय. त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी ठाकरेंनी राम शिंदे यांच्याकडे केली आहे. दरम्यान दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नसताना पहिलंच अधिवेशन होत असल्याची टीका ही उद्धव ठाकरेंनी केली आहे. भास्कर जाधव याची माहिती उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीनंतर दिली आहे. आम्ही विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचं नावासहित भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं. अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. साहजिकच आहे, त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद रिकामं झालं. त्याही बद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे. काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असे की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे, त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केली आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की आता दोन्ही पदं ही रिकामी आहेत, दोन्ही सभागृहाची ही पदं रिकामी आहेत. आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय या अधिवेशनाच्या आता उद्या परवाकडे शेवटचा दिवस आहे, आपण जाहीर करावा. काही गोष्टी नियमाच्या आडकाठीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे. त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी बिरुदावली लावली जाते, बिरुद लावलं जातं आणि नको ती लोक ते मिरवतात, ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे. हिवाळी अधिवेशनात आजपासून अंतिम आठवडा प्रस्तावाला सुरुवात होईल. अधिवेशनात राज्यातील कायदा सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, धान खरेदीत होणारी अडचण, टीईटी परीक्षांसंदर्भातली सरकारची भूमिका अशा अनेक विषयांवरती विरोधकांनी सरकारला लक्ष केलेलं आहे. दरम्यान विरोधकांच्या हाती अधिवेशनातही निराशाच राहणार आहे. विरोधी पक्षनेतेपदाची घोषणाही अद्यापही झालेली नाही. महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव तर विधान परिषदेसाठी सतेज पाटील यांचे अर्ज दाखल केले आहेत. परंतु अध्यक्ष आणि सभापतींकडून कोणताही निर्णय होणार नाही अशी माहिती मिळते. त्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाच्या अशा धुसरच असल्याचं चित्र आहे. एकीकडे मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या आणाभाका घेतल्या जात असतानाच नवाब मलिकांकडून मात्र महायुतीत मिठाचा खडा पडण्याची चिन्ह आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिकांकडे मुंबईतल्या निवडणुकांची धुराही सोपवली आहे. मात्र गँगस्टर दाऊदची बहीण हसीना पारकर सोबत मलिकांचं नाव जोडलं गेल्यानं भाजप आक्रमक भूमिकेत आहे. राष्ट्रवादीनं निर्णय बदलल्यास भाजप, शिवसेना आणि रिपाई असे एकत्रितपणे मुंबईत लढू असा इशारा भाजपनं दिलाय. दरम्यान मुंबईत महायुती म्हणून नव्हे तर युती म्हणून लढ्याचा निर्णय भाजप आणि शिवसेनेनं घेतल्याची माहिती समोर येते. त्यामुळे नवाब मलिकांच्या नावाची सबब यासाठी पुढे केली जाणार का, हा खरा प्रश्न आहे. आमची भूमिका ठाम आहे. नवाब मलिककडे जर नेतृत्व असेल तर भारतीय जनता पार्टी नवाब मलिकच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर कोणत्याही प्रकारची युती करणार नाही. कारण नवाब मलिकवर गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत, दाऊदशी संबंधाचे आरोप आहेत, राष्ट्रविरोधी देशविघातक शक्तींशी सलोख्याचे संबंध असलेल्या व्यक्तीबरोबर भारतीय जनता पार्टी कोणत्याही प्रकारचे काहीही संबंध ठेवणार नाही. नवाबभाईवरती झालेले आरोप आहेत, त्या आरोपाची चौकशी चालू आहे. कुठेही ते आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे वक्तव्य करत असताना त्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करावेत, ज्या वक्तव्यातून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही. नवाबभाई त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मुंबईसाठी एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती कमिटी
त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीवर काम करत असते. अमित साटम असतील किंवा इतर कोणी पदाधिकारी असतील, महायुतीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे महायुतीमधील 3 मुख्य नेत्यांना आहेत. महायुतीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे महायुतीमधील 3 मुख्य. दरम्यान भाजपसोबत शिवसेनेचाही नवाब मलिकांविरुद्ध स्पष्ट विरोध असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपनं जर एखादा योग्य निर्णय घेतला असेल तर नैसर्गिक युती म्हणून त्यांचं समर्थन करणं ही आमची जबाबदारी आहे, असं शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मत व्यक्त केलेलं आहे. तर एकनाथ शिंदे जे निर्णय घेतात तो निर्णय आम्हाला मान्य आहे असंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान राष्ट्रवादीकडून प्रवक्ते काही वक्तव्य करत असले तरी नवाब मलिक, अजित पवार, तटकरेंसारखे मोठे नेते हे अद्याप मौन बाळगून असल्याचं दिसतंय. ही भूमिका आमची देखील राहणार आहे, कारण शेवटी भाजपाने एखादा जर योग्य निर्णय घेतलेला असेल तर त्याचं समर्थन करणं हे नैसर्गिक युती म्हणून आमची देखील जबाबदारी आहे. परंतु मगाशीच जे मी सांगितलं की पूर्ण युतीचे अधिकार जे आहेत ते माननीय शिंदे साहेबांना आहेत आणि शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील. काही वाटाघाटी करायचा अशातला भाग नाही. स्वतः एकनाथ शिंदे साहेबच निर्णय घेतात आणि तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. मागील अधिवेशनात मुंबईत विधान भवनाच्या इमारतीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत विशेषाधिकार समितीचा अहवाल हा सादर करण्यात आला. विधान भवनातील या घटनेबाबत दंडात्मक कारवाई म्हणून नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेंना 2 दिवसांची कारावासाची शिक्षा देण्यात यावी. त्याशिवाय या दोघांना देखील मुंबई नागपूर विधान भवन परिसरामध्ये येण्यास विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजे 2029 पर्यंत बंदी घालण्यात यावी अशी समितीनं शिफारस केली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. लातूर शहराजवळील वरवंटी शिवारामध्ये सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जातील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, शरद पवार अंत्यसंस्कार केले जातील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, शरद पवार आणि जयंत पाटील अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरच राहुल गांधी देखील अंत्यदर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज लातूरमध्ये माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार सोहळा हा पार पडणार आहे. तसंच पक्षीय आणि स्थानिक नेते त्याबरोबरच नागरिक हे संपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सहभागी होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. निवडणुकांसाठीची रणनीती, उमेदवाराचं गणित आणि पुढील राजकीय दिशा यावरती सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये झाली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याविना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. स्थानिक नेतृत्व मजबूत असून भाजप स्वतःच्या ताकदीवरती या निवडणुका लढवू शकतं असा विश्वास बैठकीतून व्यक्त झाल्याचं कळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असतील. त्याआधी आज कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांची बैठक ही शासकीय विश्रामगृह इथं पार पडणार आहे. या बैठकीमध्ये कोल्हापुरातील जागा वाटपाच्या संदर्भातील सविस्तर चर्चा होणार असून त्यानंतर मुख्यमंत्र्यांना याबाबत अहवाल सादर केला जाऊ शकतो. त्याबरोबरच महायुतीनं निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत एकमत साधल्याचा निर्णय देखील फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवला जाऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठक घेतली. यावेळी महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीनं नामनिर्देशन पत्र हे दाखल करता येणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या मागणी या लक्षात घेऊन ही सुविधा देण्यात आली होती. दुबार संभाव्य मतदारांशी संबंधित कार्यवाहीसाठी राज्य निवडणूक आयोगानं सर्व महानगरपालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची युती ही अशक्य असल्याचं बोललं जात आहे. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकमेकांना युतीबाबत अजून कोणताही प्रस्ताव दिला गेला नाही. शिवाय दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत कोणतीही चर्चाही झाली नसल्याची माहिती आहे. मात्र असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेशी युती करण्याबाबत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युतीबाबत प्रस्ताव आल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे शिवसेना आणि पवारांचे राष्ट्रवादी असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरती निवडणूक महायुतीमध्ये लढवण्याचे आदेश आले तर युती करू अशीही भूमिका राष्ट्रवादी आणि भाजपच्या शहराध्यक्षांनी घेतली आहे. अजितदादा देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांनी जर ठरवलं तर मग तो आदेश अंतिम असणार आहे. त्यामुळे महायुती होऊ पण शकते, परंतु अशी चिन्ह काय आतापर्यंत दिसून येत नाही आहेत. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याच्या हिशोबाने आम्ही आमची पूर्ण तयारी केलेली आहे. तर इथून मागे पण मी सांगितलं होतं की गेले 25 वर्ष राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला पुनश्च आपल्याकडे घेण्याच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. स्थानिक लेवलला महायुतीची पक्ष आपल्याबरोबरचे आहेत, पावलं समोर नेऊन चर्चा होईल. त्यासाठी आम्ही एक आमची कोर कमिटी करतो. आमची कोर कमिटी त्यांच्याशी बोलेल आणि त्याच्यातून एक एक स्टेप पुढे जाऊ. समजा काही जागांवरती कशा पद्धतीने जाऊ शकतो. खरं तर हा निर्णय आमच्या कोर कमिटीवरती सोडला आहे आणि हा सगळा निर्णय होत असताना खरं तर प्रदेशाकडे आम्ही सगळ्या गोष्टी पाठवणार आहोत. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं इच्छुक उमेदवारांची यादी मागवली. सोलापुरातील 102 जागांसाठी भाजपमध्ये तब्बल 750हून अधिक इच्छुकांनी अर्ज केले. सोलापुरात भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे संपूर्ण 102 जागा लढवण्याचा भाजपचा निर्धार असून मोर्चे बांधणी सुरू झाली. 20 डिसेंबरला यवतमाळ नगर परिषदेसाठी निवडणूक पार पडणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार, सदस्य पदासाठी 58 तर नगरसेवक पदासाठी तब्बल 299 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. निवडणूक पुढे गेल्यानं मध्यंतरी प्रचार थंडावला होता. कुठल्याच पक्षामध्ये युती किंवा आघाडी न झाल्यानं आता पुन्हा प्रचाराचा आखाडा हा रंगताना पाहायला मिळतोय. शिंदे सेनेच्या उमेदवार तेजस्विनी चांदेकर आणि ठाकरे सेनेच्या उमेदवार वैष्णवी कोवे यांच्यासह 5 अपक्ष उमेदवार असे 9 उमेदवार हे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये आहेत. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार राजू तोडसाम यांच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय. नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ठाकरे सेनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धराज म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी ठाकरे सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि इच्छुकांनी उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्र ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर अग्रगण्य ठरत असून राज्यामध्ये नवीन ग्लोबल कॅपॅबिलिटी धोरण हे उच्च मूल्याच्या आणि कौशल्य आधारित रोजगार निर्मितीस चालना देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. बुकफिल्ड कंपनी मुंबईच्या पवई इथं 6 एकर जागेवरती 20 लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या भव्य प्रकल्प हे उभारते. यामध्ये बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर हे स्थापन होणार असून हा करार 20 वर्षांसाठी झालेला आहे. हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणार असून $1 अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक आणि 30,000हून अधिक रोजगार हे निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भंडारा हा धान उत्पादक जिल्हा असला तरी तिथं बेरोजगारीची मोठी समस्या आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी ॲग्रिकल्चर बेस, ॲग्रो बेस आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट स्किलिंग सारखे नवीन कोर्सेस सुरू होणार असल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. 2 वर्षांमध्ये या सर्व उपक्रमांचे परिणाम हे दिसू लागतील असा विश्वास देखील लोढा यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रातील 10 लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणं हे सरकारचं लक्ष असल्याचं मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं. आरक्षणातील उपविभागणीच्या मागणीसाठी लहुजी सेनेचे कार्यकर्ते मुंबईहून थेट पायी चालत नागपूरला दाखल झाले. वृद्ध नेते विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली पायी हा मोर्चा यशवंत स्टेडियम इथं पोहोचला.
राज्यभरामधून आलेल्या मातंग समाजातील बांधवांच्या उपस्थितीत तिथून विधिमंडळावरती भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या भाकरीतून आमचा तुकडा आम्हाला स्वतंत्र द्यावा अशी ठाम भूमिका ही कार्यकर्त्यांनी घेतली। अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण तात्काळ करण्यात यावं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आरक्षणातील लाभ हा न्याय्य पद्धतीनं वाटप व्हावं अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला। देशभक्ती रक्तात भिनलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आपल्या सगळ्यांनाच मनात अढळस्थानी असलेली ही रचना। याच गीताला 116 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत अंदमानाच्या भूमीमध्ये ऐतिहासिक क्षण साऱ्यांनी अनुभवला। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे काल पार पडलं। या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्यासह सावरकरांच्या रचनांना स्वरसाज देणारे पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्यासह मान्यवर हे उपस्थित होते। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारलाय। या योद्ध्यानं ब्रिटिशांच्या राजवटीला न जुमानता त्यांच्याशी निडरपणे लढा दिला। ज्यांनी शिवरायांची महती सांगताना हिंदू नृसिंहासारखं अंगावर रोमांच उभे करणारे शब्द लिहिले। राष्ट्रप्रेमाची ज्योत अखंड तेवत ठेवणारं जयोस्तुतेसारखं गीत देखील ज्यांच्या लेखणीतून साकारलं। त्यात सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा ज्या अंदमानात भोगली त्याच अंदमानाच्या भूमीमधून त्यांना वंदन करण्यात आलं। परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा। मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा। मजसीने हिंदू शक्ती संभूतली सतमतेगा, हिंदू शक्ती संभूतली सतमतेगा, हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा। हिंदू राष्ट्र हे तुझे वंदना, अंतःकरणज तुझं अभिनंदना, तव चरणी भक्तीच्या चर्ची चंदना, मूढाशा पुरवी ज्ञान कथोषक तोटा, नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा। उस जमाने में कोई नहीं सोचता था कि काला पानी की सजा से कोई वापस भी आएगा, परंतु आज ये हम सब भारतवासियों के लिए एक तीर्थ स्थान बना है, क्योंकि यहाँ पर वीर सावरकर ने अपने जीवन के सबसे कठिन समय को बिताया है। जब आजाद हिंद फौज ने भारत को आजाद कराने का प्रयास किया, तब सबसे पहले भारत की जिस भूमि को आजाद कराया उसमें यही अंडमान निकोबार द्वीप समूह था, जहां सुभाष बाबू 2 दिन भी रहे थे। यासह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा।